हे एकत्र दिसणं महापालिकेत सुद्धा पाहायला मिळणं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की मुंबईवरती जर मराठी माणसाचा झेंडा फडकवायचा असेल तो सातत्यानं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली फडकलेला आहे, तर या सर्व मराठी शक्ती आहेत या विखुरल्या जाव्यात अशी भारतीय जनता पक्षाने खास करून अमित शहांची भूमिका आहे आणि आपण त्या भूमिकेला छेद देण्यासाठी एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे. आता उद्याचा मोर्चा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या मनामध्ये आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल. अर्थात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे वगैरे 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 त्याने किती आपटापट केली तरी मराठी माणसाची एकजूट सुटणार नाही. आपण ज्या पद्धतीनं या मोर्चाला बदनाम करताय किंवा उद्धव ठाकरे यांच्या बाबत चुकीची विधानं करताय ती पूर्णपणे गैरसमज पसरवणारी आहेत. आता त्यांनी काल एक सांगितलं की कुठला ठराव स्वीकारला, माशेलकर ठराव स्वीकारला. त्रिभाषा सूत्रीचा डॉक्टर माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली त्याचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला. त्यामुळे ही त्रिभाषा सूत्री सक्तीची केली जाते, हिंदी भाषेची सक्ती होते. 2020 मध्ये हा ठराव मंजूर झालेला आहे. 2022 समिती 2020 समिती नेमणं गुन्हा आहे का? एखाद्या जटिल विषयाचा अभ्यास करण्यासाठी आणि जो जटिल विषय केंद्राने आमच्यावर लादल्याचा प्रयत्न केलेला आहे. लादला कोणी? नरेंद्र मोदी आणि अमित शहानी. केंद्रीय धोरण जे आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आम्ही तयार केलं नाही. हे देवेंद्र फडणवीस यांचे जे पिताश्री बसल्यात वर, नरेंद्र मोदी आणि अमित शहा, त्यांनी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे नरेंद्र मोदी आणि अमित शहानी लादले आमच्यावर. शेवटी हे केंद्र राज्य संबंध हा एक अत्यंत कठीण विषय. इथे संघराज्य पद्धत आणि वरती केंद्र सरकार आहे जे भारतीय जनता पक्षाचं आहे. त्यांचा एक स्वतःचा अजेंडा राबवत आहेत ते आणि ज्या राज्यामध्ये आपली सरकार नाही त्यांना अडचणीत आणण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात. त्यातलं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे फडणवीस यांच्या पिताश्रींनी आमच्यावर लादलं आहे. केंद्रानं एखादा विषय लादल्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेलं नाही आहे. त्यासाठी रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ शैक्षणिक बरं का अशा व्यक्तीची त्यांनी नेमणूक केली आणि त्यानंतर हा जो अहवाल त्यांनी दिला, कोणताही अहवाल हा मुख्यमंत्री स्वीकारतातच. आम्ही पार्लमेंटला असा अनेक अहवाल देत असतो, प्रधानमंत्री अहवाल स्वीकारतात. स्वीकारला म्हणून त्याने GR काढला का? GR कोणी काढला? तो GR काढला देवेंद्र फडणवीस.